दीर्घकाळ प्रशासकीय कारभार अनुभवलेल्या कोल्हापूरकरांना आता शहरासाठीचे कारभारी मिळालेत. नवं सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी माझं शहर माझी जबाबदारी संकल्पनेअंतर्गत शहरात महास्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. शहर स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही, तर त्यात लोकसहभागसुद्धा तितकाच गरजेचा असल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम योग्य असला तरी शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडे असणाऱ्या यंत्रणेचा प्रभावी वापर कसा करता येईल याचं मूलगामी आणि दीर्घकालीन नियोजन गरजेचं आहे. आजच्या महास्वच्छता मोहिमेची दुसरी बाजू बघताना या नियोजनाची गरज प्रकर्षानं जाणवली. कारण शहरात ही मोहीम राबवली जात असताना उपनगरांमध्ये कचऱ्याचे दिसणारे ढीग बघितल्यानंतर उपनगरांमध्ये नागरिक राहत नाहीत का, तिथं महापालिकेची यंत्रणा कधी पोहोचणार असे सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. खांडसरीपासून चंबुखडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग आहेत. महिनोन-महिने पडून सडलेल्या कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या ठिकाणच्या स्वच्छतेची तसंच कचरा विल्हेवाटीची जबाबदारी नेमकी महापालिकेची की महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींची हा संभ्रम दूर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कसबा बावडा शिये रस्ता, उत्तरेश्वर जिव्हाळा कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, टेंबलाईवाडी नाका, उचगाव रस्ता, रंकाळा फुलेवाडी रस्ता या रस्त्यांकडेला सुद्धा कचरा अस्ताव्यस्तपणे पडलेला दिसून येतोय. प्रशासन नेहमी शहराच्या मध्यवर्ती भागात लोकसहभागातून राबवत असतं, पण उपनगरात शहराच्या सीमावर्ती भागातल्या लोकांसाठी अशा मोहिमा राबवण्याबरोबरच 1-2 दिवसाच्या मोहिमांच्या दिखाव्यापलीकडं शहर स्वच्छतेचं प्रभावी, मूलगामी आणि दीर्घकालीन नियोजन गरजेचं आहे.